पहिल्या मराठी बिग बॉस विजेत्या अभिनेत्री मेघा धाडे यांची बालगंधर्व नाट्यमंदिरात भेट आणि पाहणी. धर्मांतर विषयावर सरकारने कडक कायदे करण्याची गरज. मेघा धाडे. प्रसिद्ध अभिनेत्री, सिनेनाट्य कलाकार आणि पहिल्या मराठी बिग बॉसच्या विजेत्या मेघा धाडे पावसकर यांचा सांगली जिल्हा दौरा संपन्न झाला. मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिरास मेघा धाडे यांनी भेट दिली. बालगंधर्व नाट्यगृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आता महाराष्ट्र शासनाकडे अहवाल सादर करणार आहेत. बालगंधर्वमधील गैरसोयी, त्याचबरोबर जमलेला कचरा, कामगारांची कमतरता, नाट्य कलाकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी उपग्रह, नाट्यगृह उपलब्धता याबरोबरच हौशी आणि व्यावसायिक नाटक कंपनीच्या प्रयोगाची कमतरता त्यांनी गांभीर्याने दखल घेतली. यावेळेस नाट्य कलाकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बालगंधर्व नाट्यमंदिरामध्ये त्यांनी बालगंधर्व यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि नाट्यगृहामध्ये त्यांना मिरजेचे सुप्रसिद्ध निवेदक श्रीकांत येडूरकर यांनी नाट्यगृहाचा इतिहास सांगितला. आणि यावेळी माजी महापौर संगीताताई खोत, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष ओंकार शुक्ल, मनोज यादव, अमिषा करंबेळकर, गोवर्धन हसबनीस, अक्षया चितई, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम कुलकर्णी, प्रशांत कुकले, वैशाली गोडबोले उपस्थित होत्या. विजयनगर कुपवाड येथे एका तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेवर खंत व्यक्त करत सरकारने धर्मांतरावर कठोर कायदे करण्याची गरज यावेळी मेघा धाडे यांनी बोलताना व्यक्त केली. नमस्कार, मी मेघा धाडे आणि आज इथे आमच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कलाकारांशी भेटीगाठी करत असताना किंवा इथल्या कलाकारांच्या काही समस्या जाणून घेत असताना एक वेगळाच विषय आज ऐकिवात आला आणि ऐकून अतिशय मन सुन्न होऊन गेलंय. मला म्हणजे याविषयी खरं तर एक कलाकार म्हणून बोलते असं नाही, पण एक नागरिक म्हणून, या हिंदू राष्ट्रातली एक जागरूक नागरिक म्हणून मला माझं काहीतरी म्हणणं तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. आज जी घटना कानावर आलेली आहे ती अतिशय मन हेलावून टाकणारी आहे. गौरी रांजवणे या एका युवतीने, कुपवाडा येथील यशवंतनगरमधील गौरी रांजवणे या एका मुलीने आत्महत्या केली आणि तिचं आत्महत्या करण्यामागचं कारण हे अतिशय चिंताजनक आहे. आणि ते म्हणजे तिचा बळजबरी धर्मांतर करण्याचा गेलेला प्रयत्न आणि त्या जाचाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केलेली आहे. खरं तर धर्मांतरण या विषयावर आता सरकारने अतिशय कठोर पावलं आणि कठोर कायदे करण्याची गरज आहे. कारण मी फार गर्वाने म्हणते, हे हिंदू राष्ट्र आहे. जरी आपण इथं सगळे आनंदाने नांदत असलो, आनंदाने सगळ्या धर्मांनी एकत्र नांदणं हे हिंदुत्व आहे असं माझं म्हणणं आहे. पण जेव्हा धर्मांतरणासारखे विषय समोर येतात, बळजबरी कोणाचा तरी धर्म परिवर्तन करण्यासाठी त्याला त्रास दिला, जाच दिला, त्याचा छळ करण्यात आला, तर मग ही बाब अतिशय गंभीर आहे. यासाठी सरकारने ठोस कदम उचलणं गरजेचंच आहे. पण प्रशासन, त्यानंतर इथली कायदा सुव्यवस्था यांनी सुद्धा यामध्ये आवर्जून लक्ष घालणं गरजेचं आहे. आम्ही पोलिसांना, इथल्या कुपवाडाच्या, यशवंतनगरच्या सगळ्या पोलिसांना माझं आवाहन आहे की ज्या कोणी लोकांनी हा प्रयत्न केला आहे, त्या मुलीला जीव देण्याला भाग पाडलंय, तिचं धर्मांतरण करण्यासाठी जे कोणी लोक तिच्या मागे लागले होते, त्या सगळ्यांना त्वरित अटक करण्यात यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मांतरण करणं, या गोष्टीचं कम्प्लिटली समूळ उच्चाटन करणं आत्ताची गरज आहे. मला असं वाटतं आपल्या सगळ्या समस्त हिंदू बांधवांनी यासाठी एकत्र येऊन या विरुद्ध आवाज उचलणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.